श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आपण सुंदर असं पॅच डिझाईन करणार आहोत. त्यासाठी इथे मी आधी पर्पल कलरचं बीड घेतलेला आहे आणि तो आधी मी फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेतलेला आहे. इथे आपण खूप ब्युटिफुल सुंदर असा पॅच क्रिएट करणार आहोत, जो तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती, स्लीव्जवरती किंवा बॅकनेकवरती सुद्धा ते डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. इथे आता आपल्याला 1 ते 5 मिनटं हे बीड सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे मी घेतलेले आहेत शुगर बीड. इथे मी नॉर्मल निडलने पॅच कसं क्रिएट करायचं ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे, कारण सर्वांनाच आरी वर्क येत नाही. नॉर्मल निडलने कसं करायचं तेच आज मी तुम्हाला इथे सांगते आहे. इथे आधी मी शुगर बीड घेतलेले होते आणि ते आधी मी सर्कल शेपमध्ये पूर्ण स्टिच करून घेतलेले आहेत आणि आपल्याला 3 ते 4 ह्या रेंजमध्ये आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे मी अगेन 2 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. ते सुद्धा मी आधी सर्कल शेपमध्ये स्टिच करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2-2च्या रेंजमध्ये आपल्याला ते निडलने स्टिच करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अगेन मी इथे शुगर बीड घेतलेले आहेत आणि इथे मी सेम प्रोसेस करणार आहे. आपल्याला पुन्हा शुगर बीड स्टिच करून घ्यायचे आहेत नॉर्मल निडलने. म्हणजे आपलं पूर्ण सर्कल क्रिएट झाल्यानंतर आपले जे बीड आहे ते 2 या 3च्या रेंजमध्ये आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले जे बीड आहेत ते फॅब्रिकवरती एकदम परफेक्टली फिक्स होऊन जातील आपल्या कपड्यावरती ह्यासाठी. त्याच्यानंतर इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. 3 mm गोल्डन बीडसुद्धा मी आधी सर्कल शेपमध्ये स्टिच करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी 2-2 तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल बीडमधून सुद्धा तुम्ही प्रत्येक बीड स्टिच करून घेऊ शकता नॉर्मल निडलने. त्याच्यानंतर इथे 3 mm बीड झाल्यानंतर इथे अगेन मी आता शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीडमध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सर्कल आपल्याला क्रिएट करण्याआधी काय करायचं आहे, आपण जो पहिला बीड लोड करून घेतलेला आहे त्यातूनच आपल्याला निडल सिंगल बीडमधून लोड करून घ्यायची आहे. म्हणजे तो जो सर्कल आहे तो एकदम परफेक्ट शेपमध्ये आपला तो फिट होऊन जातो त्याच्यामध्ये. इथे आता शुगर बीडसुद्धा मी स्टिच करून घेतलेले आहेत. तुम्हाला इथे दिसतच असेल मी कसं करते. 3 या 4च्या रेंजमध्ये आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता इथे मी घेतलेले आहेत व्हाईट पर्ल बीड. इथे व्हाईट पर्ल बीड मी छोट्या साईजचे घेतलेले आहेत. ते सुद्धा मी सेम केलेले आहेत. आपण जो पहिला बीड लोड केलेला आहे त्यातून आपल्याला निडल बाहेर काढून तो आपल्याला एकदम सर्कल शेपमध्ये करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा मी 2-2 डिस्टन्स ठेवून मी इथे निडलने स्टिच करून घेते प्रत्येक बीड. तर इथे आता पर्ल बीड झाल्यानंतर इथे अगेन मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडसुद्धा आता मी इथे स्टिच करून घेते. तर इथे आपल्याला आता सेम प्रोसेस करायची आहे. आता शुगर बीड झाल्यानंतर इथे मी अगेन 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. जशी आपण लाईन लावत आलो होतो सेम लाईन आपल्याला तशीच लावायची आहे. फक्त 3 mm बीड इथे लावून झाल्यानंतर इथे आपल्याला ते तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल बीडमध्ये सुद्धा तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. पण इथे मी 2-2चं डिस्टन्स ठेवून मी इथे प्रत्येक बीड स्टिच करून घेते आहे. इथे 3 mm बीडसुद्धा मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपला पॅच खूप सुंदर दिसतोय. त्याच्यानंतर अगेन मी इथे शुगर बीड घेतलेले आहेत आणि अगेन मी सेम प्रोसेस केलेली आहे. सेम मी सिंगल बीडमधून आधी निडल बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी आता हे शुगर बीड स्टिच करून घेते.
शुगर बीड मी 4-4च्या रेंजमध्ये स्टिच करून घेतलेले आहेत. तर इथे आता शुगर बीड झाल्यानंतर इथे मी आता 2 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो 2 mm गोल्डन बीड घेतल्यानंतर ते सुद्धा मी आता इथे स्टिच करून घेते. ते मी 2 mm गोल्डन बीड सुद्धा 2-2 रेंजमध्ये स्टिच करून घेते. इथे 2 mm गोल्डन बीड सुद्धा स्टिच करून झालेले आहेत. तर त्याच्यानंतर आता मी इथे आपली लास्ट स्टेप जी आहे ती आहे शुगर बीड. तर आता इथे मी शुगर बीड सुद्धा घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी पूर्ण सर्कलमध्ये स्टिच करून घेते आधी. सो इथे आता मी आपली जी लास्ट स्टेप आहे ती फिनिशिंगची ती आता मी इथे कंप्लीट करते आहे. तर इथे आपली जी लास्ट स्टेप होती फिनिशिंगची, तर इथे मी शुगर बीडने याला फिनिशिंग दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला सुंदर असा पॅच तयार झालेला आहे. खूप सुंदर दिसतोय हा पॅच. तुम्ही ब्लाऊजवरती किंवा बॅक नेकवरती किंवा स्लीव्जवरती तुम्ही क्रिएट केला तर खरंच खूप सुंदर दिसेल. तर इथे मी नॉर्मल निडलने पॅच क्रिएट कसं करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.